चंद्रकांत संभाजीराव बारणे, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोंदे ग्रामपंचायत. आमचे दोंदे गाव जर म्हटलं तर निसर्ग संपन्न असं गाव आहे. शेजारीच वाहणारी भीमा नदी असेल किंवा गावाच्या बाजूने असलेल्या, मी पाहिलं की गेले 5 दिवसापासून त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गावातील अनेक शेतकऱ्यांना भेटी दिल्या. कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी पाहिलं की हे व्यवसाय कसे चालतात. Day 1ला आम्ही तिथे गेलो आणि जाताना सगळे खूप मजा करून गेले 2 वेगळ्या वेगळ्या बसमध्ये. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी मशाल फेरी जाणार होती. तर मशाल फेरीच्या 45 मिनिट्स आधी वी स्टार्टेड वर्किंग ऑन द स्लोगन्स, डिफरंट काइंड्स ऑफ स्लोगन्स. आणि स्लोगन्स लाईक निरोगी गाव समृद्ध गाव, मोबाईल सोडा मित्र जोडा, आणि सगळ्यांचं फेवरेट वॉज बेसिकली कावळा करतो काव काव एक तरी झाडला. सो हे आम्ही 6 वाजता मशाल फेरी काढली पंचायतच्या ऑफिसच्या इथून, आणि अख्ख्या गावामध्ये आम्ही फिरून वगैरे आलो. मग पुढच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सेकंड डेला स्कूल व्हिजिट होती. तर सॅटर्डे असल्यामुळे हाफ डे होता स्टुडंट्सचा. तर सकाळीच सगळे अंघोळी वगैरे अर्ध्या जणांनी केली, अंघोळी अर्ध्या जण तसेच राहिले. सकाळी गेले स्कूल व्हिजिटला. मग लहान मुलांसोबत गेम्स खेळले, तळात मळात असं गेम खेळले. काही जणांना गाणी म्हणायला सांगितलं, पोएम्स म्हणायला सांगितलं. आणि ते समोरूनच आम्हाला येऊन सांगत होते की ताई मी हे करून दाखवू का, दादा मी हे करून दाखवू का. त्यांनी गाणे म्हणून दाखवले. त्यांनी आम्हाला पण शिकवलं की ही अशी कविता आहे आमची. मग त्यांनी एखादा गेम खेळून दाखवला आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पण त्यांच्यासोबत गेम खेळलो. आणि इट्स नॉट लाईक की फक्त आम्हीच त्यांना शिकवलं, त्यांनी पण खूप काय आम्हाला शिकवलं. आणि खूप गोड होती सगळी स्टुडंट्स ते. नेक्स्ट 3rd दिवशी आमच्या फॅकल्टी बदलल्या. आणि त्याच्यानंतर मग त्या दिवशी रात्री पण बॉनफायर केली आणि कॅम्पफायर केली. आणि श्रमदान होतं त्या दिवशी. तर श्रमदान हे संध्याकाळी करायचं होतं, पण मग ते केलं दुपारच्या 12 वाजेच्या उन्हात, कारण 3 वाजता होती इंडिया पाकिस्तान मॅच. तर प्रायोरिटीज आपले बघून दुपारच्या 12 वाजता उन्हात सगळ्यांनी झाडू मारलेला आहे. 2 मंदिरांच्या बाहेर आणि आतमध्ये. आणि सगळ्यांनी झाडू वगैरे केलं, साफ केलं, पिशव्यांमध्ये भरून दिलं गाववाल्यांना बरोबर कचऱ्याच्या इथे फेकायला. आणि मग कुल्फ्या खाल्ल्या सगळ्यांनी भरभरून कुल्फ्या खाल्ल्या. आणि आता मेडिसिनच्या आधी आजारी पडले. मी स्वतः 9 कुल्फ्या खाल्ल्या. तर डे 4ची सुरुवात सकाळी नाश्ता करून आणि एक नियोजित आणि आयोजित केलेल्या कार्यक्रमाने चालू केली. तर प्रथमतः आम्ही भैरवनाथ विद्यामंदिरमध्ये स्ट्रीट प्ले करण्यासाठी गेलो. कारण की गावकऱ्यांची मागणी होती की एक यंगस्टर जे मोबाईलच्या व्यसनामुळं, एक मोबाईलच्या अतिवापरामुळं वाया जात आहे. त्यामुळं आम्ही तो टाळावा, एक मोबाईलचा अतिवापर टाळावा, यासाठी आम्ही स्ट्रीट प्ले केलं. मुलांनी खूप सुंदर असं नाट्य सादर केलं. नंतर आम्ही जेवण करताच सर्वप्रथम आम्ही माजी सरपंच हनुमान कदम यांच्या मळ्यात गेलो. त्यामध्ये त्यांची पोल्ट्री होती, गाई म्हशींचा गोठा होता, त्यानंतर चिकूची बाग होती. यामधून भरपूर शिकायला भेटलं. त्यांनी खूप माहिती सांगितली. तर दिनांक 25 ज्या दिवशी आम्ही रिटर्न येणार होतो, त्या दिवशी सरांनी आम्हाला पोहायसाठी परवानगी दिली. ती परवानगी भेटताच सर्वांना खूप आनंद झाला. ज्या दिवशी आम्ही यायचं होतो आणि त्या दिवशीच आम्हाला जर पोहायला भेटलं, त्यामुळं मुलांना ते गाव सोडूस असं वाटले नाही. अशा तऱ्हेने आम्हाला गावातून शहराकडे येण्याचा प्रवास चालू झाला. आणि आवरल्यानंतर आम्ही नाश्ता करून पुण्याकडे रवाना झालो.